नमस्कार. मी श्री गोरख शंकर गुले, मुक्काम पोस्ट शिरसगाव लौकी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आपण किती वर्षापासून आपण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलाय? मी तसं 7-8 वर्षापासून वळलो, पण खास करून एवढ्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 100% विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला का का वळावं लागलं इकडं? का वळूशी वाटलं? भूमातेबद्दलचं प्रेम आणि जगामध्ये वाढत असलेल्या अनेक समस्या आणि आमच्याही कुटुंबातील अनेक समस्या, या सगळ्या समस्यावर उत्तर म्हणजे एकच, की आपण जर चांगलं अन्न खाऊ. भूमाता आपल्याला चांगलंच देते, पण आपण त्याच्यात वेगळ्या काहीतरी घुसून वाईट तयार करतो, त्याचे परिणाम वाढू नये म्हणून असं वाटलं की आपण नैसर्गिक शेतीकडे जर वळलो, निदान आपलं कुटुंब, आपलं जीवन, आपलं आरोग्य तरी व्यवस्थित राहील आणि भूमाता आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये व्यवस्थितरित्या देऊ, या उद्देशानं या शेतीकडे वळालो. आता आपलं तर ठीक आहे, आपण लोकांसाठी देतोय, पण मग आपल्या उत्पन्नात काय? म्हणजे मला असं असं वाटतं, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे का सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती वाढल्यामुळे उत्पन्नात खूप घट होती, किंवा उत्पन्न काही जण असे का आम्ही स्वतः पाहिलं डोळ्यांनी काय उद्ध्वस्त झालेले, काही चुका असतील त्यांच्या. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? माझं तर म्हणणं असं आहे की सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन कमी येतच नाही, चुकीच्या पद्धतीनं आणि निष्कारण काहीतरी आपल्या आळसाला झाकण्यासाठी आपण फक्त हे म्हणतो की त्याचं उत्पन्न येत नाही, परवडत नाही. आता माझा हा जो कांदा आहे, हा कांद्याची साईज बी सगळं एकदम व्यवस्थित आहे, तरी सुद्धा वातावरण एकदम इतकं खराब असताना सुद्धा साईज, बरोबर. वजन सगळं व्यवस्थित. मी मागच्या वर्षी 220 क्विंटल पुन्हा कांदा काढला याच्यावरच. त्याच्यामुळे हे जी समज आहे लोकांची ही चुकीची आहे. योग्य पद्धतीनं आणि व्यवस्थित संयमपूर्वक जर वापर केला त्याचा, तर रिझल्ट 100% येतो म्हणजे येतोच. आता तुमचं कोणत्या कोणत्या प्रकारचं पीक आहे आता? माझ्याकडे सध्या तरी आता चिकू आहे, त्याच्यानंतर डाळिंब आणि कांदा, आणि मी आता पपई पण लावली, शेवगा पण लावलाय. हे सगळे फळपिकं एकदम अगदी व्यवस्थित येत आहे. आता डाळिंब तर सुरुवातीपासून आता धरायला बाग आलाय, पहिला तर होताच, पण आता धरायला आलाय ना, तो सुद्धा मी आता ऑर्गॅनिकच करणार 100%. तुमच्या उत्पन्नात वाढ झाली का घट झाली? माझ्या उत्पन्नात वाढ झाली, उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे उत्पादनात वाढ झाली. आणि आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळू का तुमचं एकंदरीत व्यवस्थापन कसं चालतं शेतीच्या बाबतीत, म्हणजे काय काय वापरताय प्रामुख्याने? मी एक जीवामृत बॅग बनवली आणि त्या बॅग मधून इन एरोबिक सिस्टीम मी जीवामृत करतो, की जे जीवामृत द्यायला इथून मग अनेक लोकांना अडचण होती, ड्रम मध्ये वाशणं, भानगडी, गाळणं, हलवणं. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारे हलवणं, गाळणं, ढवळणं काहीच न आल्यामुळं मला ते ड्रिप मधून, स्प्रिंकलर मधून आणि पाटपाण्यातून कोणत्याही पद्धतीने द्यायला अगदी सोपं झालं. त्याच्यामुळे जीवामृत भरपूर गेल्यामुळं शेतीला जे पाहिजे ते भरपूर प्रमाणात मिळतं. त्याच्यामध्ये मी डांगर टाकेल, त्याच्यात बेल, त्याच्यात केळं, खराब झालेली फळं, माझ्याकडे असलेले चिक्कू, त्याच्यानंतर कांदे असेल तर कांद्याची पेस्ट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्यामुळे शुद्ध प्रकारे मला चिलेशन फॉर्म मध्ये सगळ्या गोष्टी माझ्या शेतीला भेटतात. म्हणजे तुमचे सगळे मायक्रोन्यूटन सगळे न्यूट्रिशन सगळ्या द्यायचं भेटत राहत्या. बोरान वाटलं तर टरबुजाची साल साईज द्यायची असेल तर मला डांगर, बाहेरून तेल, काहीच विकत आणत बाहेरून काहीच विकत आणण्याची गरज नाही. म्हणजे मी सुरुवातीलाच विचार केला होता की आपलं उत्पादन नाही म्हणून ते करून पाहिलं, तर काहीच प्रॉब्लेम आला नाही. नाही. आता तुम्ही हे सगळं पिकवता, पण आता या पिकवण्याची बऱ्याच जणांची अशा अडचणी सेंद्रियाला विकायची मोठी मार्केट नाही सेंद्रिय. बरोबर. तर मग आता तुम्ही कोणासोबत काम करता किंवा कोण तुमचं मार्केट? आता मी जर माझा कांदा मार्केटमध्ये घेऊन गेलो तर मार्केटवाले त्या जे असतील त्या प्रमाणे घेऊन जाणार आहे. पण आपली जी कंपनी आहे, इको किसान कंपनी, तर ह्या कंपनीवाल्यांनी माझा विचार करून संबंधातून त्यांनी विचार केला की एवढा चांगला माल असताना हा कुठेतरी चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे, म्हणून त्या कंपनीच्या माध्यमातून मी आता माल पाठवायला सुरुवात केली. ती कंपनी मला आधार देते आणि म्हणूनच मी काहीतरी करू शकेल परत. आणि आपली तुमचं एनपीओपी मार्फत आपलं सर्टिफिकेशन झालेलं हो. आहे, एनपीओपी सर्टिफिकेट. बरोबर. त्या मार्फत मग आपण शेतकऱ्यांना मार्केटची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे खाणाऱ्याला पण शुद्ध अन्न जाणार आणि पिकवणाऱ्याला 2 पैसे भेटणार. म्हणजे आपण अशी अपेक्षा नाही धरणार का मार्केटपेक्षा खूप जास्त देऊ, नाही. पण आपण मार्केटच्या बरोबरीने त्याला 2 पैसे जास्त देण्याचा एक हेतू राहील आपला. आणि पैसे तर कुठं पण सारखेच भेटणार आहे, पण लोकांना जे शुद्ध जाईल ना त्याच्यातून खूप काही गोष्टी मिळणार. Satisfaction आपला शेतीमधून होणारा जो अनावश्यक खर्च आहे तो कुठंतरी कमी होईल, 100%. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, 100%. जे आपण
पुढे ही चळवळ चालू ठेवणार आहे आपण. काय अडचण नाही. फायदा आणि आता याचे फायदे तोटे तुम्हाला मगाशी आपण चर्चा केली, पण परत एकदा त्याचं सांगा का तुम्हाला आता एक ढोबळ मानाने अंदाज धरू आपण किती फायदा झाला आतापर्यंत माझा फायदा म्हणजे लोकांना पहिल्यापेक्षा ना आतापेक्षा. हो, लोकांना जिथे 10,000 रुपयाची औषध मारावं लागतं ना, तिथे मला औषध मारावं लागत नाही. म्हणजे तो 10,000 पहिला फायदा झाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जे उत्पादनात लोकांना खतासाठी 10-20 हजारची गोण्या टाकावं लागत्या, ते मला टाकण्याची गरज येत नाही. म्हणजे ऑलरेडी औषध आणि खत या दोनच गोष्टी जर फायदा झाला तर 20,000 रुपये प्रति एकर मागे माझा तो पहिला फायदा आहे. म्हणजे तुम्हाला मग तो खर्च वाचल्यामुळे तुम्हाला मार्केट रेट किती अपडाऊन मार्केट रेट लोकांनी इतकं जरी भेटला ना तरी मला 20,000 मी नफ्यातच आहे प्रत्येक वेळेस. बरोबर. हो. हे महत्व आणि महत्वाचं म्हणजे आपली जमीन जिवंत होत चालणार जमीन आहे. जिवंत आहे आणि आपल्याला तिच्याकडे पाहताना भूमाता म्हणून एक आनंद आहे. आनंद आहे. ती एक माताची ना, ती इतकं काय देते, आपण 4 दाण्याची 400 दाणे ती देतील तरी तिच्यासाठी जर अजून काही घेण्याचा प्रयत्न करत असेल वेगळ्या मार्गाने तर ते तिला पण मान्य होणार नाही आणि बरोबर. आपल्याला पण पासणार नाही. आपण अतिरिक्त का घ्यावा त्याच्यावर, हो. अत्याचार का करावा. अत्याचार करतोय, त्या अत्याचारामुळे आपल्यावर साईड इफेक्ट होऊ राहिले सगळे. हम्म. आज प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, असं एक घर सापडणार नाही की तिथे व्याधी नाही. त्याचं कारण तेच आहे ना, तू शुद्ध खात नाही तर अशुद्ध अशुद्धाचं रूपांतर होणार त्याचं. प्रोत्साहन मिळलं पाहिजे. आता पिकवणारे भरपूर आहे पण एक मार्केट नसल्यामुळं हो. प्रोत्साहन भेटत नाही. तर आपण आता तुम्ही जर आले नसते माझ्याकडे तर माझा माल असंच कवडी मोल किमतीने गेला असता, तुमच्या मालाला एक नाव भेटलं नसतं. नाव भेटलं नसतं. आज पैशाची गोष्ट वेगळी, पण आपण कुठंतरी शेतकऱ्याला नाव देऊ शकतो. इको किसान कंपनीने यापुढे असंच जर सहकार्य करीत राहिले तर असे अनेक शेतकरी आपण अशा पद्धतीने बनवून माल बनवतील आणि त्या कंपनीला आपण सगळेजण सपोर्ट करू. आपण यांचे कांदे दाखव बरं. हा माल एवढा उत्कृष्ट पद्धतीने जर उत्पादन भेटत असलं तर शेतकऱ्यांना वळायला काय अडचण नाही त्या गोष्टीकडे. शेतकऱ्याचं पण उत्पन्नात पैसे वाढ होणार आणि त्याचा खर्चात पण बचत होणार. ओके. चालेल मग थांबूया. शेतकऱ्यांना काय अपेक्षा, शेतकऱ्यांना काय देणार तुम्ही पुढं, काय आशय काय देते शेतकऱ्यांमध्ये? हा, शेतकऱ्यांसाठी म्हणजे मी तर शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की बुवा ठीक आहे, आपण हव्यासपोटी जी शेतीमध्ये इतर सगळे हे मार ते टाक असं होईल तसं होईल याच्यापेक्षा जर एका गाईपासून जर शुद्ध जीवामृत बनवून जे काही आपण आता बनवतोय त्या पद्धतीनं जर बनवून जर आपण शेतकऱ्यांनी जर सगळ्यांनी विचार केला त्याचा तर चांगल्या पद्धतीनं शेती करू शकाल आणि शेतीचं उत्पादन खर्च पण कमी होईल. तुमचा फोन नंबर? माझा फोन नंबर 88 30 28 01 16. नाव? गोरख शंकर बुले, गाव? शिरसगाव, लौकी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. पण